जोशी आत्ता मी सांगतोय तेवढंच ऐका फक्त. स्वतःच ऐका ना जरा, नका ना चालवू स्वतःचं डोकं. हे बघा, मला उद्यापासून कुठल्याही परिस्थितीत मृत्यूंच्या बंगल्यात काम सुरू झालेलं हवंय. हो, उद्या. नाही मग शोधा माणसं, जास्त पैसे ऑफर करा हवं तर. मी स्वतः असेल तिथे, कळलं? आणि ऐका, त्या समिधाचा पण शोध घ्या जरा, माहिती काढा, विसरू नका. हा बाय. समिधाने ना सगळा गोळ करून ठेवला. माझंच चुकलं. उगाच चांगुलपणा दाखवून सगळे पैसे क्लिअर केले ना तिचे. मला कळतंय तुझ्यावर खूप प्रेशर आहे. काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. दादा, मला ही विस्कटलेली घडी नीट करायची. अवनी गेल्यापासून सगळ्यांचाच त्रास वाढतोय. त्यामुळे मला वाटतं आपण पुढच्या 2च दिवसात मृत्यूंच्या बंगल्यात शिफ्ट होईल. 2 दिवसात? अरे खूप घाई होईल. दादा, दुसरा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. आपण जेवढा उशीर करू तेवढा इथला त्रास वाढत जाणार आहे. आणि दादा, ज्या आठवणींचा त्रास होतोय ना, ते इथेच सोडून जाऊ. त्या विनीतला मी स्केचचा फोटो पाठवला, तो चेक करूया आपण. दादा, काहीतरी सॉलिड झोल आहे. म्हणजे या स्केच मध्ये स्माइल नाहीये, मग या स्केच मध्ये कशी? कारगिल, लवकर सांग काय करायचं. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. हो, मला कळतंय निलय. अगं, दोन्ही स्केच मध्ये गडबड आहे. अरे मग काय गडबड आहे, तीच तर शोधायची आहे ना आपल्याला. अगं पण कसं? आधीच या बंगल्यात एक्झॅक्टली काय आहे आपल्याला काही माहित नाही. अरे मग तेच तर कोड आहे ना जे आपल्याला सोडवायचंय. हे बघ, आपण ना जर इथे नीट बघितलं तर आय एम शुअर काहीतरी क्लू मिळेल आपल्याला. म्हणजे हे घर कोणाचं आहे किंवा इथे कोण राहायचं आधी, एवढं जरी आपल्याला कळलं तरी खूप आहे. ऐक ना प्लीज, प्लीज माझ्यासाठी एक प्रयत्न करून बघू ना आपण. आणि पॅनिक नको होऊया प्लीज. प्लीज माझ्यासाठी एकदा प्रयत्न करून बघूया. प्लीज चल 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 ये. क्षितिज, काय रे? सॉरी, झोपायची वेळ झाली असेल ना. झोप तू. झोप यायला हवी ना. डोळे मिटले की सारखं सारखं तेच डोळ्यासमोर येतं. त्यात ते बाजूला कपाट. नकोसं झालंय सगळं. म्हणून म्हणतोय लवकरात लवकर मृत्युंजय मध्ये शिफ्ट व्हायला हवं. तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण 2 दिवसात काम पूर्ण होईल. होईल, मी करून घेईन. आणि त्या समिधालाही शोधून काढ. जाऊन जाऊन कुठे जाणार आहे ती.
काय रे, काय झालं? नाही काही नाही. होईल, तू म्हणतोयस तसं काम पूर्ण होईल. तुळशीनं पण सांगितलंयस, माणसंही मिळतील आपल्याला. मी साक्षीशी बोलतो, तू मावशीशी बोलून घे. सामानाची आवरावर करायला हवी. हो. या मेहताच्या तर ना फोन घेत का नाहीयेस पण त्यांचा? नाही, नको. दादा तू बोलून तर घे त्यांच्याशी. तू फोन घेतला नाहीस तर तो माणूस अजून पॅनिक होणार. जाऊ दे, सोडा विषय. अरे पण असू दे, आपल्याला घर मालकांशी पण बोलायला हवं. मी उद्याच बोलून घेतो. चल. भरले तुमचे भरले तुमचे वेळ झाली आहे. आवाडा आता तुम्हाला संपवणार, काढणार तुम्हाला इकडे. गार्गे, ऐक मला. इथे जास्त वेळ थांबणं खूप रिस्की आहे. आपण निघूया इथे, प्लीज. आता बरोबर बोलताय तुम्ही. इथे नेमकं काय घडतं तेच कळत नाही. तुम्हाला आवाज आला? हो. कोणीतरी होतं इथे. चला बघूया आपण. गार्गी, थांब. अरे थांब काय, जे कोणी आहे ते आत्ताच बघायला पाहिजे, नाही तर निघून जाईल. हो, चला. तू थांब, मी बघतो. भरले तुमचे. तुमचे दिवस भरलेत तुमचे दिवस. दिवस भरलेत तुमचे. कोण आहेस तू? बाहेर ये, बाहेर ये. कोण आहेस तू? बाहेर ये. कोण आहेस? काही नाही, आपण बघूया. दरवाजा उघडा. गार्गी, थांब.
कोणी आहे का इकडे? कोण आहे इकडे? इकडे कोण आहे? कोण आहे? कोण आहे? गार्गी 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 पक्या दार तोडायला काहीतरी मजबूत घेऊन येता. जा लवकर जा लवकर. गार्गी 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 कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे?
गार्गी 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 सॉलिड लोचा झालाय. काय झालं? त्या मुलीचं स्केच, त्याचं काय आता? त्या स्केचवर तर स्माइल वाढले. काय? आता मला असं वाटतं काहीतरी सॉलिड लोच आहे. त्या मुलीचं स्माइल जेवढं वाढत जाईल तेवढं आपण अडकू. या बंगल्याचं आणि त्या मुलीचं काहीतरी कनेक्शन असलं पाहिजे. आपल्याला काही होणार नाही. पुरुषवंशी गुंफिले जीवाचे सूत्र, राखेल झाड हाती घेऊन शस्त्र, घटिका 15 जन्मतिथीनुसार भयमुक्त असा तोच राखणदा. गार्गी गार्गी तुला काही होणार नाही. गार्गी गार्गी आम्ही आहोत. गार्गी पक्या पक्या ते पक्या ये पक्या गाड्याचं नाही उघडलं. मग आता काय करायचं? मावशी मी मावशीला फोन करतो. आलो सर.